श्रावण महिन्यात कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल तर अशी 2 प्रसिद्ध शक्तिशाली शिवस्तोत्र आहेत ज्याचं श्रद्धेनं पठण केल्यानं मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवांची कृपा मिळतेच मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे। पण ही 2 स्तोत्र नेमकी कोणती आहेत, ती कधी म्हणायची, किती वेळा म्हणायची, पठणाची योग्य पद्धत काय आणि मनोकामनेसाठी या स्तोत्राचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, श्रावणातील कोणत्या दिवशी याचं पठण करणं विशेष मानलं जातं आणि महादेवांची कृपा मिळावी यासाठी ही साधना कशी करावी हे सर्वच जाणून घेऊया। सर्वात पहिलं स्तोत्र म्हणजे शिवस्तुती। शिवस्तुती म्हणजे नेमकं काय, तर भगवान शिवाच्या रूपाचं, गुणांचं, सामर्थ्याचं आणि महिमेचं भक्तिभावाने केलेलं स्मरण म्हणजे शिवस्तुती। शिवाची स्तुती करण्याची अनेक स्तोत्र आणि प्रार्थना आहेत। त्यापैकी 2 प्रसिद्ध स्तोत्र आहेत, ते म्हणजे पहिलं शिवमहिम्न स्तोत्र, दुसरं रुद्राष्टकम आणि शिवस्तुती। ही दोन्ही स्तोत्र भगवान शिवाच्या महिमेचं सुंदर वर्णन करतात। आता शिवमहिम्न स्तोत्र हे भगवान शिवाची स्तुती करणारं अतिशय प्रसिद्ध संस्कृत स्तोत्र आहे। परंपरेनुसार हे स्तोत्र गंधर्वराज पुष्पदंत यांनी रचल्याची पौराणिक कथा सांगितली जाते। या स्तोत्रामध्ये भगवान शिवाचा महिमा किती मोठा आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय। पुष्पदंताच्या कथेनुसार भगवान शिवाची स्तुती करताना त्यांनी आपल्या भक्तीचा भाव शब्दातून व्यक्त केलाय, म्हणून हे स्तोत्र केवळ पठण करण्यासाठी नाही तर शिवाच्या महिमेचं चिंतन करण्यासाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं। शिवमहिम्न स्तोत्र हे भगवान शिवाच्या महिमेचं वर्णन करणारं अतिशय प्रसिद्ध स्तोत्र आहे। आता ते कसं म्हणावं, तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वच्छ जागी शिवलिंगासमोर बसावं, दिवा लावावा आणि आधी मन शांत करून महादेवाचं स्मरण करावं। त्यानंतर शक्य असल्यास पूर्ण शिवमहिम्न स्तोत्राचं एकाग्रतेनं पठण करावं। कधी म्हणावं, तर श्रावणातील सोमवारी रोज सकाळी किंवा संध्याकाळी, तसेच प्रदोष काळात श्रद्धेनं म्हणता येतं। वेळ कमी असेल तर दररोज काही श्लोकांपासून सुरुवात करून हळूहळू पूर्ण स्तोत्र शिकता येऊ शकतं। आता हे किती वेळ म्हणावं, तर यासाठी सर्वांसाठी एक बंधनकारक संख्या नाही, परंतु सुरुवातीला 1 वेळा मनापासून पठण करणंही पुरेसं आहे। सातत्य ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि अर्थ समजून म्हणणं अधिक महत्त्वाचं आहे। आता शिवमहिम्न स्तोत्र पठणाने काय घडतं, तर शिवमहिम्न स्तोत्र नियमित पठण केल्यानं मन शांत होण्यास मदत मिळते, एकाग्रता वाढते आणि शिवभक्ती दृढ होण्यासही मदत होऊ शकते। मनोकामना तर पूर्ण होण्यासाठी महादेवांची कृपा प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे। मात्र याकडे एक चमत्कार म्हणून न बघता भक्ती आणि आध्यात्मिक साधना म्हणून नक्की पाहावं। महादेव आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। त्याचबरोबर दुसरं शिवरुद्राष्टकम। शिवरुद्राष्टकम हे स्तोत्र भगवान शिवाच्या रुद्र स्वरूपाची भक्तिभावाने स्तुती करणार आहे। याची सुरुवात होते नमामि शमीशान निर्वाण रूपं। या स्तोत्रामध्ये शिवाचं निराकार, निर्विकार आणि सर्वव्यापी स्वरूप वर्णन केलंय। रुद्राष्टकम म्हणताना भगवान शिवाच्या सामर्थ्याचं आणि त्यांच्या शांत करुणामय स्वरूपाचं स्मरण केलं जातं, म्हणून श्रावणात शिवभक्ती करताना शिवरुद्राष्टकाचं पठण करणारे अनेक भक्त आहे आणि त्यांना बरेच अनुभव आले। तुम्ही सुद्धा शिवरुद्राष्टकम किंवा शिवमहिम्न स्तोत्राचं पठण करता का, कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मुख्य प्रश्न, श्रावणात शिवस्तुती का म्हणावी, तर श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो। या काळात शिवपूजा, अभिषेक, मंत्रजप आणि स्तोत्र पठणाची परंपरा आहे, म्हणून शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर महादेवाचं स्मरण करून शिवस्तुती किंवा शिवस्तोत्राचं पठण करणं ही एक सुंदर भक्तीची पद्धत आहे। पण स्तोत्र म्हटलं की लगेच चमत्कार होईल का, असं नाही। यासाठी श्रद्धा, विश्वास आणि सातत्य हवंच आहे। आता शिवस्तुती म्हणण्याचे 5 आध्यात्मिक फायदे आहेत, जसे आपण जेव्हा शांतपणे स्तोत्र म्हणतो तेव्हा काही वेळासाठी आपलं लक्ष त्या शब्दांवर आणि शिवाच्या स्मरणावर केंद्रित होतं, त्यामुळे मनाला शांत होण्यासाठी एक सुंदर वेळ मिळतो। दुसरा, श्लोकांचे उच्चार, शब्द आणि अर्थ याकडे लक्ष दिल्यामुळे मन एका गोष्टीवर केंद्रित करण्याची सवय लागते। तिसरं म्हणजे दररोज शिवाचा महिमा आठवला की मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव अधिक दृढ होऊ शकतो। आणि चौथं म्हणजे शिवाची स्तुती करताना आपण स्वतःला ईश्वरापुढे नम्र करतो, त्यामुळे समर्पण आणि नम्रतेची भावना वाढण्यास मदत होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज काही मिनिटं शिवस्मरणासाठी दिल्यामुळे दिवसात एक शांत आणि भक्तिमय वेळ
आपल्यासाठी तयार होतो, एक सकारात्मक भावना निर्माण होते, चिडचिड कमी होते आणि आपण शांत होतो. हे फायदे आध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धांच्या संदर्भातून आपण समजून घेतलेत तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. शिवस्तुती आपण सकाळी स्नान करून स्वच्छ जागी बसून शिवाचं स्मरण करत स्तोत्र म्हणत पारंपरिक पद्धतीने करू शकतो. पण सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी दिवा लावूनही शिवस्तुती म्हणता येते. विशेषतः सोमवार, प्रदोष आणि श्रावणातील सोमवारी याचे लाभ मिळतात असं सांगितलं जातं. म्हणून या दिवशी शिवस्तोत्र पठण करण्याची भक्तांमध्ये परंपरा आहे. तर या श्रावणात हे छोटेसे संकल्प करा. दररोज काही मिनिटं महादेवांसाठी राखून ठेवा. शिवलिंगासमोर बसा, डोळे मिटा, मन शांत करा आणि श्रद्धेनं म्हणा शिव महिम्न स्तोत्रम, रुद्राष्टकम किंवा फक्त ओम नमः शिवाय. महादेवाकडे जाण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही, कारण महादेव साधे भोळे भाबडे आहेत. कधी कधी एक शांत मन, काही मिनिटाचं शिवस्मरण आणि मनापासून केलेली प्रार्थना इतकंच महादेवांना पुरेसं वाटतं. म्हणून या श्रावणात महादेवांसाठी फक्त काही मिनिटं काढा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. मग तुम्ही श्रावणात कोणत्या स्तोत्राचं पठण करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.